नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षण हे केवळ अक्षरज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. भारतातील अनेक समाजसुधारकांनी शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग मानला. त्यांनी ग्रामीण, गरीब, वंचित, महिला आणि आदिवासी समाजातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मोठे कार्य केले. आज आपण अशाच 6 महान व्यक्तींच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा अभ्यास करणार आहोत. शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती: 1. कर्मवीर भाऊराव पाटील, 2. पंजाबराव देशमुख, महर्षी 3. धोंडो केशव कर्वे, 4. गोदावरी परुळेकर, 5. ताराबाई मोडक, 6. अनुताई वाघ. 1. कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थ्यांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण हे समाजातील सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे असा विचार मांडला. त्यांना जाणवले की गरिबीमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची संधी सर्वांना मिळावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कर्मवीर भाऊराव यांचे प्रमुख कार्य यामधील: 1. रयत शिक्षण संस्थेची स्थापना. भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या. 2. कमवा आणि शिका योजना. त्यांच्या शिक्षणविषयक कार्यातील सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे कमवा आणि शिका. गरीब विद्यार्थ्यांनी स्वतः काम करून शिक्षणाचा खर्च भागवावा आणि त्याचबरोबर शिक्षणही घ्यावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली. यामुळे गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि शिक्षण या 3 गोष्टींचा संगम साधता आला. 3. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार. शिक्षण केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ते गावागावांत पोहोचावे यासाठी त्यांनी शाळा आणि वसतिगृहे उभारण्यावर भर दिला. 4. वसतिगृहांची व्यवस्था. दूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. संदेश: भाऊराव पाटील यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळते, शिक्षणाची दारे समाजातील प्रत्येक घटकासाठी खुली असली पाहिजेत. 2. डॉक्टर पंजाबराव देशमुख. विद्यार्थ्यांनो, आता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख हे शिक्षण, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करणारे महत्त्वाचे समाजनेते होते. त्यांचा विशेष भर ग्रामीण समाजातील शिक्षणाच्या प्रसारावर होता. पंजाबराव देशमुख यांचे प्रमुख कार्य यामध्ये: 1. ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था उभारण्यास आणि शिक्षणाचा प्रसार करण्यास प्रोत्साहन दिले. 2. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. अमरावती परिसरात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. या माध्यमातून ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. 3. कृषी शिक्षणाला महत्त्व. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना कृषीविषयक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाले पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन होता. 4. सर्वसामान्यांसाठी शिक्षण. शिक्षणाचा लाभ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संदेश: पंजाबराव देशमुख यांच्या कार्यामुळे ग्रामीण शिक्षण आणि कृषी शिक्षणाला नवी दिशा मिळाली. 3. महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहणार आहोत. महर्षी धोंडो केशव कर्वे हे विशेषतः स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या काळात महिलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. अशा परिस्थितीत कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी धाडसी पाऊल उचलले. त्यांचे प्रमुख कार्य: 1. विधवांच्या शिक्षणासाठी कार्य. विधवांना शिक्षण आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. 2. महिला शिक्षणाचा प्रसार. महिलांना शिक्षण मिळाले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील असा त्यांचा विश्वास होता. 3. महिला विद्यापीठाची स्थापना. महिला शिक्षणाला उच्च पातळीवर नेण्यासाठी त्यांनी 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी म्हणून विकसित झाले. 4. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.
संदेश महर्षी कर्वे यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्री शिक्षणाच्या चळवळीला मोठी चालना मिळाली. 4. गोदावरी परुळेकर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला. गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी आणि वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा संबंध केवळ सामाजिक चळवळीशी नव्हता, तर आदिवासी समाजामध्ये जागृती आणि शिक्षणाचा प्रसार करण्याशीही होता. त्यांचे प्रमुख कार्य यामधील एक. आदिवासी समाजात जनजागृती. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये त्यांनी काम केले. शिक्षण, हक्क आणि सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 2. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आदिवासी समाजाने अज्ञान आणि शोषणातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण आणि सामाजिक जागृती आवश्यक आहे, हा विचार त्यांनी पुढे नेला. 3. आदिवासी महिलांमध्ये जागृती. आदिवासी महिलांच्या सामाजिक परिस्थितीकडे लक्ष वेधून त्यांच्यात हक्क आणि आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले. 4. वंचित समाजाच्या उन्नतीसाठी कार्य. शिक्षण आणि संघटन यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला. संदेश गोदावरी परुळेकर यांच्या कार्यातून आपल्याला समजते की शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाणे नाही, तर आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव निर्माण होणेही होय. 5. ताराबाई मोडक विद्यार्थ्यांनो, आता आपण बालशिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या ताराबाई मोडक यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यांनी विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालशिक्षणासाठी अभिनव पद्धती विकसित केल्या. ताराबाई मोडक यांचे प्रमुख कार्य यामधील एक. बालशिक्षणाला महत्त्व. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या वयाला आणि मानसिक क्षमतेला अनुरूप पद्धतीने झाली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. 2. अंगणवाडीपूर्व बालशिक्षणाच्या संकल्पनांना चालना. ग्रामीण आणि आदिवासी भागातील लहान मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी स्थानिक परिस्थितीला अनुरूप शिक्षण पद्धती विकसित केल्या. 3. कुरणशाळा. दुर्गम आणि आदिवासी भागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कुरणशाळा यांसारख्या अभिनव संकल्पनांचा वापर केला. म्हणजेच शाळा मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्यांचा महत्त्वाचा विचार होता. 4. खेळातून आणि कृतीतून शिक्षण. मुलांना केवळ पाठांतर न करता खेळ, कृती, वस्तू आणि अनुभव यांच्या माध्यमातून शिकवण्यावर त्यांनी भर दिला. संदेश ताराबाई मोडक यांनी भारतातील बालशिक्षणाला ग्रामीण आणि आदिवासी समाजाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. 6. अनुताई वाघ विद्यार्थ्यांनो, पालघर या जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणजे ताराबाई मोडक यांच्या बालशिक्षणाच्या कार्याला पुढे नेणाऱ्या महत्त्वाच्या शिक्षणतज्ज्ञांमध्ये अनुताई वाघ यांचे नाव घेतले जाते. त्यांनी विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालशिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यांचे प्रमुख कार्य यामधील एक. आदिवासी भागात बालशिक्षणाचा प्रसार. दुर्गम भागातील मुलांनाही शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी आदिवासी भागात काम केले. 2. बालवाडी शिक्षण. लहान मुलांना त्यांच्या वयाला अनुरूप, आनंददायी आणि कृतीप्रधान शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. 3. शिक्षणात स्थानिक साधनांचा वापर. महागडी शैक्षणिक साधने उपलब्ध नसली तरी स्थानिक परिसरातील साध्या वस्तूंच्या मदतीने मुलांना शिकवता येते, हे त्यांनी दाखवून दिले. 4. विकासवाडी संकल्पना. आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य, स्वच्छता, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा विचार करणाऱ्या उपक्रमांना त्यांनी चालना दिली. 5. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. दुर्गम भागातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा स्थानिक गरजांनुसार शिक्षण पद्धती वापरण्यावर भर दिला. संदेश अनुताई वाघ यांच्या कार्यातून आपल्याला समजते, मुलांच्या परिस्थितीनुसार शिक्षणाची पद्धत बदलली पाहिजे. शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवता कामा नये. HSC बोर्डात विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 3 ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे. 1. पंजाबराव देशमुख. 2. कर्मवीर भाऊराव पाटील. 3. ताराबाई मोडक. 4. गोदावरी परुळेकर. 5. अनुताई वाघ. 6. महर्षी धोंडो केशव कर्वे. निष्कर्ष. विद्यार्थ्यांनो, आज आपण 6 महान व्यक्तींच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा अभ्यास केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्था व कमवा आणि शिका या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली केली.
पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण आणि कृषी शिक्षणाला चालना दिली. महर्षी गोंडू केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला नवी दिशा दिली आणि महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी समाजात शिक्षण आणि सामाजिक जागृतीचे कार्य केले. ताराबाई मोडक यांनी ग्रामीण व आदिवासी बालशिक्षणासाठी अभिनव शिक्षण पद्धती विकसित केल्या आणि अनुताई वाघ यांनी आदिवासी व ग्रामीण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालशिक्षणाचा विस्तार केला. या सर्वांच्या कार्याचा एक समान संदेश आहे: शिक्षण ही समाजपरिवर्तनाची सर्वात प्रभावी शक्ती आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, शिक्षण घ्या, ज्ञान मिळवा, प्रश्न विचारा आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन माहितीसह.